नमस्कार, गुड मॉर्निंग. विद्यार्थी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे. आज बघा आज ना मुलांची लवकर शाळा सुटणार आहे. रस्त्याने लोक लघवी करून जातात रात्रीची. हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. विद्यार्थी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे की आज ना मुलांची लवकर शाळा सुटणार आहे. आणि मी पटापट कामं आवरले आणि मुलांना घ्यायला चालली शाळेत. 10वी-12वीच्या परीक्षा सुरू होणार, झाली 12वीची, 10वीची सुरू होणार आहे. त्यामुळे लवकर 10ला शाळा सुटल्याने मी लवकर चालली. व्हिडिओ असा आहे की खूप वाजता पण बंद केलं. आपण उशीर झाला शाळेत गेलं. 10:15 सुटणारे, 10 वाजले. मुंबईचं ट्रॅफिक. पुन्हा आज आम्ही ना रेसकोर्समध्ये जाणार आहे. तर रेसकोर्सचा व्हिडिओ टाकणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मोठं झालं का बंद करते. पुरा व्हिडिओ बघा. शुभा, चल ना जाऊया रेसकोर्समध्ये व्हिडिओ काढाय. तू नाही येत? गार नाही लागत खाली? तू चल ना आधी. चल मग. आधी क्लासला टीव्ही बघून पोट नाही भरलं. टाकल्या वस्तू शॉट काय पडत नाही दिवसभर त्या टीव्हीचं. संध्याकाळचं ह्याची चालली तयारी स्वयंपाकाची. ह्याची बघा, ही भांडी घासते. आता एवढी दुपारची भांडी भरपूर डाळी भरून घासते. एवढी दूध गरम करायला ठेवलं. दूध पाजलं पोरांना तर कमी. दूध आटलं मी तिकडे पोरांना हे करतपर्यंत. थोडंसं तर चहा पुरतं राहिले. पोरांना काढलं तर चहा ठेवणार मी. आज करणार आहे मी बटाट्याची भाजी. मगाशी चहा केला होता थोडा काळा. त्याच्यात आता दूध टाकणार आणि चहा साखर पत्ती टाकणार, दूध टाकणार, बटाटे उकडे घालायचे. काही टी व्ही सुटायला मुलं अभ्यास झाला. 3-3:30 पर्यंत अभ्यास केला. ती बारकी झोपली. तर उठल्यावरती दूध केली. तर मी आज आहे ना पिवळा बटाटा करणार आहे. सुक्कं वरण आहे, भात करायचं आहे, फक्त चपात्या
बारक्याने आदित्यने सांगितलं की मम्मी आज येल्लो बटाटा बनव आणि मी येल्लो बटाटा बनवून कुकरमध्ये लावते. डबे काही लावणार नाही आता असेच लावणार कुकर. लय मोठे बटाटे शिजायला लय उशीर लागेल ना म्हणून त्याला कट करणार आहे. 1 किलोमध्ये मला वाटतं 5 का 6 बसले मोठे मोठे बटाटे. त्यामुळे बघा 3 घेतले बास होतात 3. मसाला जरा चहाचा टाईम. आदित्य आणि अनमोल गेले क्लासला. आरवी फक्त काय करते आरवी? कसला अभ्यास करती? मॅथ्स करती. काय मॅथ्स आज? उद्या काय आहे स्कूलमध्ये? पोरले म्हणून करती. अनमोल आदित्यची 7चा क्लास आहे. अनमोल पण क्लास 6:30चा क्लास तो पण जॉईन करायला गेला. आणि आरोही बसली अभ्यासाला. मी आरोहीला म्हणलं पण थोडासा चहा जास्त झाला. पीठ नाही आरोही पण दिला आहे या चहा प्यायला. बटाटे स्वयंपाकाचे बटाटे उकडून ठेवले. पीठ मळायचे स्वयंपाकाची तयारी करायची. चहा प्यावा जे पिऊन लवकर थंड होईल. आरोही म्हणते सौरभ जोशी सारखं व्हॉट्सअप गाईज. आपण काय हिंदी आहे का व्हॉट्सअप गाईज करायला? मराठी आहे ना. सो हॅलो गाईज इंग्लिश. सौरभ जोशीचं तर व्हिडिओचं वेळ लागले तिघांना पण. जेव्हा बघाल तेव्हा ते सौरभ जोशीचे व्हिडिओ लागलेले असतात टीव्हीला. चालले स्वयंपाकाची तयारी. पीठ मळून घेतलंय. चपात्या करते आता मी पहिले. तोपर्यंत बटाट्याची तयारी केली. म्हटलं पिवळा बटाटा करायचा आहे ना पोराला खाप वाटलाय. बटाटा उकडून घेतले. उकडताना तुम्हाला दाखवलंच. कांदा कापून घेतलाय. 2-4 हिरव्या मिरच्या लसूण वाटणार आहे मी हिरव्या मिरच्या. कारण आहे ना कापून टाकल्या ना तर बटाटा गोड असतो ना तर तिखट होत नाही. कढीपत्ता घेतलाय. टमाटा नाही टाकणार तर टमाट्याने मग अजून नाही बरोबर लागत बटाट्याची पिवळी भाजी. टमाटर टाकली अशी गोड सारखी लागते ना. आधीच बटाटा गोड असतो ना. मिरच्या कुटून लाल कांदा करणार. जिरं मीठ टाकणार. कढीपत्ता मग मिरची टाकणार. मस्त येलो कलरची भाजी करणार. पोरांना लय आवडती पिवळी बटाटा भाजी. पण आता गरमीतून जास्त बटाटा पण खाणं कसं लय गरम असतं. रोज रोज पण बटाटा नाही कोणा. कालच मी बटाट्याचे परोठे केले होते. काल नाही परवा केले होते. आणि मग रोज रोज मी सारखं गरमीतून नको ना बटाटा भेटता. ते बारक्याला खाऊ वाटलं म्हणून करायचं आहे. आज काही मला ना रील्स आहे की बारकीचं काही चाललं आहे. अजून काही पोरं आली नाहीत. 9ला येतात पोरं. बारकीचं झालं अभ्यास. मॅथ्सचं केलं. ह्याच्यावर केली प्रॅक्टिस ती पाठीवर. इथं गावावर जत्रेतनं घेऊन दिली होती माझ्या आई तिला. जत्रेला आमच्या सोनवडीच्या गेली होती ना तिकडून पाठी घेऊन दिली. आणि मॅथ्सचा केला दाखवती. मॅथ्सचा अभ्यास केला. उद्या ओरले नातच केले. काय काय न खेळायचं ह्याच्यावर तिने प्रॅक्टिस केली. सम सोडवली म्हणजे गणित सोडवली. मला रील्स काढायला जायचं होतं आज पण रेस्कोसला तिकडंच व्हिडिओ काढणार होती मी. पण काय झालं माझी थोडीशी तब्येत बरीच नव्हती. पोरांना कंटाळा आला तर नाही गेलो आम्ही. आता बॅग पण नाही उचलून ठेवली मी. म्हणलं तर ठेवीन बॅग. आणि हिला आरोहीला म्हणलं भूक लागली आरोही. काय खाल्लं होतं? काय खाल्लं? नाश्त्याला काय खाल्लं मग आज? काहीच नाही खाल्लं. काहीच नाही खाल्लं? विसरली लगेच. क्रीम पाव खाल्ला. क्रीम पाव खाल्ला.
अजून अजून पिला. अजून दूध कोण पिलं? चहा पिला आणि दूध नाही. दूध नाही पिले? दूध पिलं पण मला चहा आवडतो. मग सांगते कुठं दूध पिला? चहा पिलं. चहा नाही पित लहान मुलं, तरी पिली तू. आता काय चाललं तुझं? डायरी बनवते. डायरी बनवती, छोटीशी डायरी. सगळ्या बेडवर पाणी केलं, पाणी घेतलं बॉटलमधलं, बाटलीच ही झाली. बनव लवकर लवकर. आपल्याला त्याच्यावर फोन नंबर लिवायचे डायरीवर. बनवती ना? तुझ्या वेण्या सगळ्या सुटल्या ग सकाळी घातलेल्या. 2 दिवस झालं मागं लागली, मम्मी चल आपण जाऊया रेसकोर्समध्ये फिरायला. आधी पण म्हणला, पण नंतर मलाच लय कंटाळा, माझं पण जास्त थोडी तब्येतच कणकणी आल्यावर झाली. मग आम्ही नाही गेलो. 2-3 दिवस झाले चालले जायचं पण नाही गेले. आता उद्या नक्कीच जाणार आहे. उद्या पण काय माहिती होते की नाही, कारण उद्या आम्हाला एक ठिकाणी हळदीचं आमंत्रण आहे, तिकडं जायचं आहे. आरोही बॅगीतला अभ्यास झाला तर मग बॅगीत सगळं भरून ठेवायचं. सगळं पसर कोण ठेवणार? मम्मी. हां गरम होते, फॅन बंद केला, गरमी सुरू झाली मुंबईला. आरोहीला किती घाम आलाय, तरी म्हणते फॅन नको लावू, कारण ते हे तिने जे पेज फाडले ते उडतील म्हणून म्हणते मम्मी फॅन नको लावू. संध्याकाळी जेवण वाढले आता अनमोलला. बघा आजच्या जेवणात काय काय. संध्याकाळी बटाट्याची भाजी, चपात्या आणि वरण आणि चपाती खायचं बोललं असतं. भात नाही खाणार. मग आजचा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना.